सुकटवाडीला 100 दिवस पूर्ण झाले, त्या निमित्तानं रितेशजी देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे सर. म्हणजे तुम्ही येऊन आमचा 100वा दिवस आता इतका जोरदार साजरा केला ना, त्याबद्दल तुम्हाला काय सांगू सर. जोरदार टाळ्या सरांसाठी एकदा वाजवा. क्या बात आहे. म्हणजे खरं तुम्हाला सांगतो, म्हणजे आता मी पहिल्यांदा सांगत नाही, बरेचदा डॉक्टरांनी पण सांगितलं आणि सगळ्या टेलिव्हिजनला पण माहिती आहे, आमच्या प्रेक्षकांना पण माहिती आहे. कारण ह्या गावाची सुरुवात करणारे जनक म्हणजे रितेशजी दादा देशमुख आहेत. थँक्यू. यांनी हे सुरुवात केलेली आहे. सराच्या रूपाने एक अलादीन टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. अलादीन टाईप. अलादीन आम्ही त्यांचा पिक्चर बघितलंय. अलादीन. हा तुम्ही पाहिलं ना? हा 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 अलादीन. कुणीच पाहिलं नाही हो. काय सांगतो पण नाही. आता काय बोलाल तुम्ही? ते पण जबरदस्त होता सर, जबरदस्त होता. त्याच्यामध्ये ते असं जादूचा दिवा वगैरे ते घास. पण सर ते मला तुम्हाला आले म्हणून विचारतो क्वेश्चन, ते ऍक्च्युअल मध्ये राहते का? असं घासलं की ऍक्च्युअल मध्ये जीन निघते का? हा ऍक्च्युअल मध्ये अरे यार लकी आहे सर तुम्ही ते घासलं की जीन निघते. तुम्ही सांगतो तो पिक्चर पाहून मी घरी आलो, इतका प्रेरित झालो. ते दिवेस काय घरातले सगळे भांडे घासले पण अजिबात जीन नाही आला. पण मी व्यवस्थित भांडे घासून राहिलो की नाही हे पाहिले, मधून मधून बायको येत होती पण जीन काही आला नाही सर. तुम्हाला सांगतो. वा 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 वा. आणि मला एक सांगायचंय, घरी जेव्हा मी भांडे घासतो ना तेव्हा जिन नाही जिनीले येतात बाहेर. त्याच्यावर मी येणारच होतो. याच्यात खूप मोठी माहिती आमच्या हाती लागलेली आहे की सर घरी भांडी घासतात. घरी भांडी कोण घासत नाही? सर आपली जोरदार पटणार सर, आपली जोरदार पटणार. पण सर मला यायचं आहे ते खास म्हणजे खास एका चित्रपटाकडे, आणि ते म्हणजे आता महाराष्ट्राचं दैवतच झालाय म्हणा तो पिक्चर म्हणजे लय भारी. अरे बापरे काय जबरदस्त काम केलं सर तुम्ही त्या पिक्चर मध्ये. लय भारी मध्ये जे काही म्हणजे दाखवली नाही एंट्री तुमची अशी हातात विटा घेऊन. अरे बापरे जबरदस्त. तुम्ही त्या गुंडांना विटा फेकून मारता. त्या विटाची इतकी क्रेज आली सर गावात. सांगतो की म्हणजे आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांना आपल्या पोरीचे लग्न गवंड्याशी म्हणा वीटभट्टीवाल्याशी म्हणा असे करून दिलेले आहेत त्या टायमाला. पण एक गोष्ट माना लागल, तुमच्या या लय भारी चित्रपटामुळे तुम्ही मराठी चित्रपट एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे सर. क्या बात आहे सर. तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण झालेले रितेश भाऊ आज पाहता एक सुपरस्टार आणि एक फार मान्यवर व्यक्ती भारतातले झालेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सर तुम्ही पहिल्या पिक्चरमध्ये काय ऍक्टिंग केली सर. इतकी जबरदस्त ऍक्टिंग केली यांनी सरांनी का डायरेक्ट हिरोईनलाच पटवलं. हा बरं नुसतं पटवलं नाही पण त्यांच्याशी लग्न पण केलं. तर एकदा जेनिले वहिनीसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऍक्च्युअल वहिनी म्हणजे साऊथच्या आहेत है ना. साऊथच्या नाही का? म्हणजे आम्ही बघितलं ना साऊथच्या पिक्चर मध्ये बरेचदा. नाही मुंबईच्याच राहणार आहे त्या. अच्छा, जन्म मुंबई. अच्छा फक्त काम साऊथ मध्ये गेला. अच्छा तमिळ तेलुगू. अच्छा म्हणजे साऊथचं त्यांना आयटमच्या मध्ये असतील सगळे आहे ना. म्हणजे तुमचं बरं आहे म्हणजे इडली वडा खायला हॉटेलमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरीच आहे ना डोसा बिसा. भांडे नंतर मला घासायला. आज एवढा मोठा व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे सर. माझं कर्तव्य आहे इथं आल्या प्रत्येक माणसाचं स्वागत करायचं. म्हणून मी या ठिकाणी रितेश भाऊ यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो. अखिल भारतीय तंटानाय केला तर गाव तंटामुक्त होईल संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. सर हे नवीन पद्धत आम्ही घेतलेली आहे सर. असं खास अशी मराठमोळी अशी आम्ही स्वागत पद्धत या ठिकाणी अवलंबलेली आहे. तर रितेश सर आज आमच्या गावामध्ये आलेले आहेत. सर सिनेमा म्हटला की प्रत्येकाला फार जवळची कला वाटते. माझ्या घरात ना सर माझा एक जुळा भाऊ आहे जो तुम्हाला भेटला होता बघा त्यावेळेला. तो सिनेमा बनवायला लागला. फक्त गंमत अशी त्याची सिनेमा कोणी बघत नाही. मग तो काय करतो सेलिब्रिटींना पकडून सीडी दाखवतो त्या सिनेमाची. तर तुमचा सिनेमा होता लय भारी, खूप गाजला. तर त्यानं त्याचा एक सिनेमा बनवलेला आहे, त्याचं नाव आहे जाम भारी. बघूयात मग आता त्या जाम भारी मध्ये काय आहे. आज खास म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे सर का आज आमच्या घरामध्ये एक नवजात शिशू येणार आहे सर. त्याच्यामुळे फार आनंद झाला सर. माझी पत्नी सौमित्रा म्हणजे एका बाळाला जन्म देणार आहे सर आज. अभिनंदन 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 अभिनंदन. अरे बापरे बाळ जन्मजात डॉक्टर झालं.
देवा थोर तुझे उपकार, शिक्षणाचा खर्च वाचवला. मी तुमचा बाळ नाहीये, अहो मीच पप्पा आहे, आणि ते पण 4 पोरांचा. तू पप्पा 4 पोरांचा. मग बघितलं रितेश सर, कॅपॅसिटी 512 MB ची डाउनलोड केलं 4 GB. जोक नका मारू हा. अबे ते रिंगटोन बंद कर तुझ्या आता पहिले. ओ हा ही माझी नाही, मग? ही तुमची रिंगटोन आहे. तुमचा माझी? मुलगा रडतोय. माझी, हो माझा मुलगा. हो. सौमित्रा, हे काय 2-2 ऑफर चालू होती का? इथं एक रितेश देशमुख निर्मात्याला परवडत नाही, तो 2-2 घेऊन आलीस. तुला माहिती नाहीये, एक नंतर येतो डायरेक्ट मोठा झाल्यावर. अगं बाई प्रतापसिंह, हा. विसरलेच मी. विसरले आले. चपटकन आले. हे असं आहे, याला पाठांतर नसलं का असा प्रॉब्लेम करून टाकते. याला सांगितलं होतं की एक नंतर येतो मोठा झाल्यावर, लगेच 2-2 घेऊन आले. एक नंतर आणा, एकाला ठेवून पण. प्रतापसिंह, आपल्याला मुलगा झाला. सौमित्रा, तू मुलाला नाही सिंहाला जन्म दिला आहे. अरे बापरे, पळा. अरे डोक्यावर पडले का? तशी बोलायची पद्धत आहे ना. म्हणजे तू सिंहासारख्या बाळाला जन्म दिलेला आहे. वा वा, मला माहित आहे का हा मोठेपणी रितेशच होणार, पण तरी याचं मी नाव प्रिन्स ठेवणार. प्रिन्स सिंग. आता याला परदेशात पाठवायची तयारी केली पाहिजे. हो. कुठे बरं पाठवायचं याला परदेशात? मध्य प्रदेशात. मध्य प्रदेशात. नाही नाही, त्याच्यापेक्षा आपण याला उत्तर प्रदेशात पाठवू. हे जा, पटकन याला परदेशी पाठवण्याची तयारी सुरू कर. हो हो, आले आले. थांबा, आले. तुम्हाला डायरेक्ट परदेशात पाठवणार. हा, समजलं ना? अजिबात काळजी करू नका. आणले? हे घ्या, हा, हे हा, घ्या. हा. शाबास, ठेवा यात. शाबास. वा वर देश. पोस्टमन, याला परदेशात घेऊन जा. कसं आहे का, तो पोरगा यायच्या आधी आपल्याला म्हातारा होणं गरजेचं आहे. लगेच. लगेच 10 मिनिटाच्या स्किटमध्ये किती वेळ घेणार आहे? चल पटकन. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.